हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर बघा ताईंनो, आज मी सोमवती अमावस्येनिमित्त माझ्या घरामध्ये कशी देवघरामध्ये पूजा केली आहे देवांची, किंवा पूजा करण्यासाठी मी कशी कशी तयारी केली, याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो मी आज शेअर केलेला आहे. आणि पूजा जी करते बघा, बऱ्याच लोकांना असं वाटतं की अमावस्या म्हणजे ही तिथी खराब आहे, मग किंवा निगेटिव्हिटी असते त्याच्यामध्ये खूप. तर असं अजिबात नाही ताईंनो. बघा, अमावस्या ही माता लक्ष्मीच्या पूजनासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आठवते का किंवा तुमच्या लक्षात येत असेल, आपण दिवाळीचं जे लक्ष्मीपूजन करतो तो दिवस असतो अमावस्येचा, आणि त्याच मुहूर्तावर लक्ष्मीपूजन असतं. तर त्याच्यामुळे अमावस्ये ही तिथी जी आहे ती अजिबात वाईट नाही, किंवा निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये जास्त नाही म्हणता येणार. पण असा पूर्वीपासून लोकांचा समज चालत आलेला आहे की अमावस्या म्हणजे वाईट आहे, कुठे बाहेर जायचं नाही, काही शुभ गोष्टी करायच्या नाही वगैरे वगैरे. पण असं काही नाही आहे. हां, मी मान्य करते, जसे थोड्याफार प्रमाणात पॉझिटिव्हिटी आहे म्हटल्यावर निगेटिव्हिटी आहे. जिथे देव आहे तिथे वाईट शक्ती आहे. त्यामुळे अशा या ठिकाणी आपण जायचं नाही अमावस्येच्या दिवशी जिथे निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात असते. म्हणजे उदाहरणार्थ स्मशान असेल, त्याच्यानंतर हॉस्पिटल्स असतील, किंवा अशी काही जागा असतात की जिथे खूप निगेटिव्हिटी असते. आणि त्याने काय होतं, त्या जागेवरती गेलो आणि आपण रिटर्न आपल्या घरी आलो की आपल्याबरोबर ती निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते, आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणं, वाद विवाद, क्लेश होत राहतात. आपण कितीही देवाची आराधना उपासना केली तरीसुद्धा आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. कारण काय होतं की निगेटिव्हिटीचा कुठेतरी प्रसार जास्त प्रमाणात झालेला असतो, आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या घडत असतात. पण तरी पण त्याच्यावरती मात करण्यासाठी अशा काही गोष्टी आहेत, देवांचे उपाय, पूजा वगैरे, तर त्या केल्या तर नक्कीच आपल्याला याच्यापासून सुटका मिळते. तर अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करू शकतो, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकतो. त्याच्यानंतर तुमचे आता बघा, सोमवती अमावस्या असल्यामुळे आमचे कुलदैवत जे आहेत तर ते पालीचे खंडोबा आहेत. तर त्याच्यासाठी मी आज त्यांची पण इथे विशेष पूजा केलेली आहे, भंडारा वगैरे वाहिलेला आहे. ही जी दिवटी आहे तर त्याची सुद्धा मी घासून व्यवस्थित पूजा केलेली आहे. तर हा संपूर्ण जो व्लॉग आहे तर तो मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे. तर तो नक्की तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. पूजेला सुरुवात करण्या अगोदर घराची पूर्ण सगळी साफसफाई करून घेतली. त्याच्यानंतर उंबरट्याला स्वच्छ कपड्यांनी पुसून तिथे हळदीचं लेपन केलं, आणि त्यानंतर लगेच छोटीशी छान अशी रांगोळी काढायला घेतली. रांगोळी ही खूप पवित्र मानली जाते. बघा, पूर्वीपासून आपण बघत आलेलो आहोत, आपल्या आजी पणजीपासून आई मावशी सगळ्याजणी दारामध्ये सडा रांगोळी ह्या गावी करतच असत. आता शहरी भागामध्ये तेवढी जागा नसल्यामुळे थोडक्यात आपण अशा पद्धतीने हे जे काही आपले पूर्वापार चालत आलेले नियम आहेत तर ते फॉलो केलेच पाहिजे. तर मी असं उंबरट्याचं लेपन झाल्यानंतर छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास टिकून राहतो आणि निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही. त्यामुळे छोटी का होईना रोज तुमच्या उंबरट्यावरती रांगोळी किंवा लक्ष्मीची पावलं ही काढली गेलीच पाहिजेत. आता इकडे रांगोळी काढून झाली की मी लगेचच उंबरट्याचं पूजन करून घेणार आहे. कारण बघा, इथूनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी दोन्ही गोष्टी प्रवेश करतात. म्हणजे माता लक्ष्मी देखील आणि माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी देखील इथूनच प्रवेश करते. तर आता आपल्याला आपल्या घरामध्ये कोणाला घ्यायचं आहे हे आपल्यावर डिपेंड असतं. तर आपला जर उंबरठा असा छान सुशोभित असेल, रांगोळी काढलेली असेल, कापूर वगैरे जाळलेलं असेल, त्याच्यावरती धूप दीप अगरबत्तीनी सुवासित वातावरण असेल, तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये प्रवेश करते. आता तुम्ही म्हणाल, हे तांदूळ का इथे ठेवले आहेत वाटी भरून? तर बघा, प्रत्येक अमावस्येला सकाळी अशी उंबरट्याची पूजा झाली
कापूर जाळून झाला की एक वाटीभर तांदूळ तिथे ठेवायचे भरून. दिवसभर ती वाटी तिथेच ठेवायची आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही तिन्ही सांजेची पूजा करता त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 कापराच्या वड्या टाकायच्या आणि ते प्रज्वलित करायचं. त्याच्यामुळे घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे तर ती त्याच्यामध्ये शोषली जाते. त्यामुळे मी प्रत्येक अमावस्येला हा उपाय करतच असते. त्यानंतर बघा, आता देवघरातील सगळे जे देवांच्या मूर्त्या आहेत, मंगल कलश आहे किंवा ती दिवटी बुदली असेल, सगळं काही मी काढलं पूजेसाठी. मला त्याची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा, माझ्या देवघरामध्ये ज्या पण मी म्हणजे कवड्या, त्याच्यानंतर श्रीयंत्र, माता अन्नपूर्णेची मूर्ती, हे सगळं जे तांदळामध्ये पूजायच्या ज्या मूर्त्या आहेत किंवा यंत्र आहेत तर त्याचे सगळे तांदूळ मी अमावस्येला आणि पौर्णिमेला बदलत असते. तर अशा प्रकारे आता इथे कासवाचे पण खाली तांदूळच ठेवते ना. काही कासव असतात जे खाली पाणी ठेवायला लागतं, काही असतात तर जे अंक असतात कासवांना तर ते तांदळामध्ये ठेवायचं असतं. त्यानंतर इकडे बघा, अन्नपूर्णा मातेला सुद्धा तांदळामध्येच ठेवून तिची पूजा केली जाते. तर ते देखील मी ते तांदूळ इकडे चेंज केलेले होते अमावस्येच्या निमित्त. त्याच्यानंतर जे श्रीयंत्र होतं त्याच्या खालीसुद्धा जे तांदूळ होते ते चेंज केले. आता ह्या कवड्यासुद्धा तांदळावरतीच पूजल्या जातात. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 5, 7, 11, 21 अशा कवड्या पूजता तरी चालतं. तर बघा, नुसतं असं प्रत्येक मूर्तीचं मांडणी करायची आणि ठेवून द्यायचं असं अजिबात नाही करायचं. आता तुमच्या देवघरामध्ये ज्या पण मूर्त्या आहेत, यंत्र आहेत तर त्याची विधिवत अशी पूजा विशिष्ट तिथीला झालीच पाहिजे. तर बघा, अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी जे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चन झालं पाहिजे. त्याच्यानंतर जो मंगल कलश असतो तुमच्या घरामध्ये तर त्याची देखील पूजा झाली पाहिजे. आता असं तर मंगल कलशातलं पाणी आपण रोजच बदलत असतो, पण विधिवत अशी त्याची पूजा जी असते ती अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार ही आपल्याकडून झालीच पाहिजे. नुसते देवशोच्या वस्तू नाही आहेत बघा, की तुम्ही देवाऱ्यामध्ये याचं त्याचं बघितलं आणि आणून ठेवल्या, तर असं अजिबात करू नका. तर त्याच्यामुळे देवदोष ह्या कुटुंबाला लागला जातो. तर आता इथे अमावस्येच्या निमित्ताने मी तुपाचा दिवा देवाला प्रज्वलित केलेला आहे. त्यानंतर आता सगळ्या देवांची त्यांच्या स्थानावरती मांडणी करून घेतली आणि मी पूजेला सुरुवात केली. आता पूजेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो, तर तो देखील मी इथे करून घेतला. सगळ्यात पहिली जो पूजेचा मान असतो तो गणपती बाप्पांचा, तर त्यांच्यापासूनच मी सुरुवात केली. आता माझ्या घरामध्ये तुम्ही बघताय इकडे सगळे जे ग्रामदैवत, इष्टदैवत, कुलदैवत त्यांचे टाक आहेत, मूर्त्या आहेत. तर ज्या काही विशिष्ट तिथी असतात तर त्या तिथींच्या वरती मी अशी देवांची सगळी पूजा विधिवत करतच असते. बाकी काही जेव्हा देवांचे वार असतात म्हणजे गुरुवारी स्वामी समर्थांची विशिष्ट पूजा असते, शुक्रवार असेल तर माता लक्ष्मीची किंवा अन्नपूर्णेची पूजा असते, त्याच्यानंतर मंगळवारी कुलदेवतेची पूजा असते, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन असतं, म्हणजेच काय, कुंकवाने अभिषेक करते. तर अशा पद्धतीने जेवढे पण माझ्या देवघरामध्ये देव आहेत तर त्यांची मी विधिवत अशी पूजा करते. तर आता इथे स्वामी महाराजांना देखील मी अष्टगंध लावून घेतला. आता बघा, आज सोमवती अमावस्या आणि आमचं कुलदैवत आहे पालीचे खंडोबा. तर त्यांचे असे माझ्याकडे टाक आहेत. जागरण गोंधळ असतं आमच्याकडे 3 वर्षातून एकदा, तर त्यावेळेस तो लंगर तोडला जातो. तर त्याची कडी देखील पूजण्यासाठी ठेवली जाते देवाऱ्यावर. तर त्याच्यावरती भंडारा वाहून घेतला आणि हा जो टाक आहे तर त्याला देखील भंडारा अर्पण केला. आता ज्यावेळेस जागरण गोंधळ असतं त्यावेळेस आम्हाला हे टाक देखील त्या पूजेमध्ये ठेवावे लागतात. माता यमाईचा टाक असतो, त्याच्यानंतर आमचे ग्रामदैवत भैरोबा आहे त्यांचा टाक असतो. असे आम्हाला हे विधिवतपणे देवपूजा ही त्यावेळेस करावीच लागते. आता बघा, मी मगाशीच तुम्हाला बोलले मंगल कलशाची विधिवत पूजा विशिष्ट तिथीला करायचीच असते. तर मी इकडे आता मंगल कलश छान स्वच्छ
स्वच्छ करून घेतला, त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी भरलं आणि आता जो मंगल कलशासाठी कलश इथे मी भरलेला आहे पाण्याने, त्याला हळदी कुंकू अशा 5 ठिकाणी लावून घ्यायचं. तुम्ही 5 कुंकवाचे नाम ओढले तरी चालतात किंवा असं हळदी कुंकू लावलं तरी चालतं. आपल्या शेवटी श्रद्धेवरती डिपेंड असतं. आता जे आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू, त्याच्यानंतर अक्षदा आणि 1 रुपयाचं नाणं, त्याच्यानंतर सुपारी, फुलं असेल तर एखादं फूल टाकायचं. आणि हो, याला 5 नागवेलीची पानं देखील लावली जातात, पण आता माझ्याकडे पानं अवेलेबल नव्हती, त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने कलशाची पूजा केली. आता बघा, इथे देवीचं स्वरूप देखील मी कलशाला देते, त्यामुळे रोज इथे असा मुखवटा लावलेला असतो माझा मंगल कलशाला. मी रोज हा कलश त्याचं चेंज करत असते, पण अशा विशिष्ट तिथीवरती त्याची योग्य अशी पूजा करत असते. बघा, मंगल कलश जो आहे तो घरात पूजणं अत्यंत पवित्र मानलं जातं. यामुळे आपल्या जी कुलदेवी असते तिचा वास सदैव आपल्या घरामध्ये राहतो आणि ज्या घरात कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आहे तर त्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही. आपल्या मुलांची, पतीची, आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होते. कारण बघा, कुलदेवी ही कुळाचा उद्धार करणारी असते, त्याच्यामुळे तिची विधिवत पूजा होणं खूप गरजेचं असतं. मी कुलदेवीसमोर रोज तुपाचा दिवा लावते, धूप अगरबत्ती लावते, त्याच्यानंतर साखर पाण्याचं नैवेद्य रोज अर्पण करते. आता इथे देवघरामध्ये समोर एवढी जागा नसल्यामुळे मी बाजूला असं छोटंसं पाटावरती इथे पूजा केलेली आहे देवीची. आणि बघा, मी मगाशीच बोलले तुम्हाला की काही विशिष्ट तिथींवरती अशा विशिष्ट आपल्याला सेवा पूजा करायच्या असतात. तर मी आता इकडे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करते आणि कुंकुमार्चन करताना तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे या 99 मंत्राचा जप करायचा. त्याच्यानंतर कुंकुमार्चन करून झाल्यावर श्रीयंत्राला धूप ओवाळून घ्यायचा, अगरबत्ती लावायची आणि त्यांची विधिवत अशी पूजा करून आशीर्वाद घ्यायचे. आता अशा पद्धतीने माझी सगळी जी देवपूजा आहे अमावस्येनिमित्त ती तुमच्यासोबत मी इकडे शेअर केली. तर बघा ताईंनो, आपल्या घरामध्ये नेहमी बरकत राहावी, लक्ष्मी माता सदैव घरामध्ये टिकून राहावी, सगळ्या आपल्या कुलदेवतांचे, ग्रामदेवतांचे, इष्टदेवतांचे आशीर्वाद सदैव आपल्या मुलांवर, पतीवरती राहावे, यासाठी अशा विशिष्ट तिथीवरती ज्या काही पूजा असतात त्या तुम्ही नक्की करा. जे काही छोटे छोटे उपाय असतात तर ते नक्की करा. बघा, शेवटी श्रद्धेचा प्रश्न आहे. मी सांगते म्हणून करू नका. तुम्हाला जर मनापासून आवड असेल तर तुम्ही नक्की करा. तर बघा, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ जो मी तुमच्यासोबत शेअर केला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा. आणि हो, चॅनेलवरती जर तुम्ही पहिल्यांदा नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. उद्या पुन्हा नव्या व्हिडिओसोबत भेटू. श्री स्वामी समर्थ.